महाराष्ट्र. धन्यवाद दादा, आपले मार्गदर्शन खातीर 2 शब्द आमच्यासाठी खूप मोलाचे आहेत. हे सामने आजच्या दिवसात बिपिन यांनी संपूर्ण महिनाभर 1.5 महिनाभर मेहनत घेतली. संकल्पना त्यांची होती. संकेत मिटबावकर असतील, प्रणय असतील, आमच्या सर्व रायगड मित्र परिवारांनी त्यांना साथ दिली. जे 12 संघ खेळले या स्पर्धेमध्ये त्या सर्वांचा आणि सर्व मान्यवरांचा विशेष आभार व्यक्त करतो. या रायगडच्या मंचावर रायगड मित्र परिवाराच्या वतीने खूप खूप आभार. आणि एखादी स्पर्धा हा बिपिन आपण देखील यायचा बिपिन. त्यानंतर सर्व ओनर्सचा एक विशेष सन्मान केला जाईल. विशेष म्हणजे ही स्पर्धा आयोजन करणं बिपिन गेले 1-1.5 महिना आपण प्रयत्न करताय सर्वांना एकत्र आणण्यासाठी. काय 2 शब्द, कोणाचं काय चुकलं असेल, तुमच्याकडून काय चुकलं असेल त्याबद्दल. सर्वांचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही मला चांगला सपोर्ट केला आणि उत्कृष्टरित्या आपली टुर्नामेंट ही पूर्ण झालेली आहे. आणि काय माझ्याकडून चुकी वगैरे झाली असेल तर क्षमा असावी. बाकी काय नाही, रडत नाही मी बस आता. आणि खास करून राहुल दादाचे मी विशेष आभार मानतो की ते आपल्याला गेल्या वर्षीपासून एक ग्राउंडचा असो, फक्त मला सांगतात बिपिन एक आपल्याला लेटर लागतो शाळेला देण्यासाठी, तो आपण ते देतो. बाकी काही पद्धत लागली की दादांना का सांगायची गरज नाही लागत. एक दादा आपोआप आपल्यापर्यंत पोचतात आणि आपल्याला नेहमी मदत करतात. खूप खूप धन्यवाद दादा त्यासाठी. धन्यवाद बिपिन. आपलं देखील कौतुक करावं लागेल. टीम जमा करणं, स्पॉन्सर बघणं, खेळाडूंसाठी मैदान बघणं, टी शर्ट, ट्रॅक, ट्रॉफीज जमा करणं हे सोपं नसतं आणि तुम्ही ते करून दाखवलं. एकदा बिपिनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. तर त्यानंतर 8 ओनर जे आपल्याला लाभले त्यांचा विशेष सन्मान केला जाईल. इरा ब्लास्टर, विशाल आणि गणेश यायचं आपण देखील. फायनलमध्ये स्वप्न पूर्ण झालं की फायनलपर्यंत दाखल झाले. थोडीशी खंत असेल, फायनल मारू शकले नाही. गणेश यायचं आपण देखील. या दोघांनी यायचं आहे. त्यानंतर रायगड वॉरियर्सचे किरण बुत्ते असतील, आपण देखील यायचं. किरण बुत्ते टीम मेंबर असेल तर चालेल. तर ये या विशाल आणि गणेश. एकदा जोरदार टाळ्या. हे ओनर्स असतात त्यामुळे हे संघ या ठिकाणी खेळताना दिसतात, त्यांचं देखील योगदान असतं. खूप खूप धन्यवाद गणेश आणि विशाल. त्यानंतर रायगड वॉरियर्सचे किरण बुत्ते नाही आहेत परंतु त्यांचा एक प्रतिनिधी आहे, त्यांनी देखील यायचं आहे. त्यानंतर साई लीलाचे सागर गोळे आपण देखील यायचं आहे. सागर गोळे यांचं देखील विशेष सहकार्य लाभत असतं. साई लीला सर्व्हिस सेंटरचे सर्व आणि क्रिकेट कुठे असून ते सागर त्यांचं देखील सहकार्य देतात. त्यानंतर स्कॅल्प टेस्टचे प्रणय आणि प्रणव दोघांपैकी कोण असेल तर यायचं आहे. प्रणय यायचं आहे आपण. त्यानंतर समता ब्लास्टरचे अनिकेत चव्हाण असतील तर आपण देखील यायचं आहे किंवा मंगेश यायचं आपण. शिव 11 स्वतः बिपिन मोरे. स्काल्प टेस्ट तर्फे प्रणयांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर समता ब्लास्टर यांच्यातर्फे मंगेश येत आहेत, विशेष सन्मान केला जातोय. याचा मंगेश आपण देखील यायचं आहे. गतवर्षी मॅन ऑफ द सिरीज घेतले होते, यावर्षी फायनलमध्ये पोहोचू शकले नाही. हरकत नाही. मंगेश बिपिन मोरे आपण देखील यायचं आहे. शिव 11चे कॅप्टन आणि ओनर. रायगड फायटर अमित शिंदे कुठे असतील यायचं आहे. नितीन या हाय ना, थोडीशी वेळ झाली आहे. बिपिन यांचा विशेष सन्मान शिलोनचे रायगड फायटरचे अमित शिंदे आणि अश्मिक रॉयलचे वेदांत पवार आपण यायचं. हा संकेत यायचा आपण. विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय.
खूप खूप धन्यवाद सर्व संघ मालकांचे. त्यानंतर यूट्यूब के के स्पोर्ट्स आपलं देखील एक विशेष सन्मान केला जातोय. आपल्या माध्यमातून ही स्पर्धा देखील लाईव्ह पाहायला भेट होते. एकाने कोणतरी यायचंय. विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय के के स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह देखील पाहायला भेटली. सलग दुसरं वर्ष आहे. खूप खूप धन्यवाद के के स्पोर्ट्स. आणि तर वळत आपण हॅलो, दिवसभर जे आपल्याला समालोचक म्हणून लाभले होते त्यांचा पण आपण सत्कार करू. अजित जाधव बाळा. दिवसभर बोलणं पण खूप कठीण आहे, कारण प्रत्येकाची नावं पण बोलून सगळं त्यांचं करिअर सांगून वगैरे बोलणं पण त्यांना खूप कठीण असतं. एवढं त्यांच्यामध्ये क्षमता आहे की प्रत्येकाचं करिअर त्यांच्या लक्षात आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे अजित जाधवसाठी. खूप खूप धन्यवाद. रायगडचा कुठलाही कार्यक्रम असो, आपण विशेष नोंद घेता माझ्या नावाची, त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वळवत आपण इंडिव्हिज्युअल प्राईजकडे. त्याबरोबर निलेश विचारे स्कोरर म्हणून आम्हाला लाभले. अंपायर, ऑफिशियल अंपायर यायचं आहे सचिन परब आणि अनिल. लवकर या. सचिन यायचं आपल्या शुभ हस्ते स्कोरर म्हणून आम्हाला गेली 2 वर्ष लाभत आहेत. ते निलेश विचारे यांचा विशेष सन्मान केला जातोय. लवकर यायचं आहे थोडा. दोन्ही अंपायर एकत्र यायचंय. सचिन परब म्हणजे जॉन्टी आणि श्रीशील विशेष सन्मान. अनिल गोरपडे देखील होते, परंतु या ठिकाणी अवेलेबल नाही आहेत, त्यामुळे एकत्र आहे. सुशील आहे. विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. पंच म्हणून आम्हाला दिवसभर लाभले. त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार व्यक्त केले जातात. धन्यवाद सचिन आणि धन्यवाद जॉन्टी आणि सुशील. वळत त्या इंडिव्हिज्युअल प्राईजकडे आपण. बेस्ट फिल्डरचा प्राईज जातोय ते पियुष पवार यांना यायचं आहे. काय कॅच घेतली होती, कव्हर्सला तो फटका होता अमित शिंदे यांचा, आणि एक लाजवाब कॅच पाहायला भेटली. कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द नाईट आणि कॅच ऑफ द टुर्नामेंट. सिद्धेश नारकर आपल्या शुभ हस्ते पियुष यांना सन्मानित करायचं आपण. बेस्ट फिल्डर या टुर्नामेंटचा पियुष पवार. युवा खेळाडू आहेत, लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात. आणि पियुष अभिनंदन. पियुष 2 मिनटं. ठीक आहे, हरकत नाही. पियुष बेस्ट बॉलरचा कोणी ओळखेल का? बेस्ट बॉलर कोणाला जाते? हरकत नाही, थोडंसं कमी पडला. सुमित यायचं आपण. बेस्ट बॉलरचा अवॉर्ड जातोय सुमित यांना. सुमित सावंत म्हणजे चॉमी. अजय साळवी नाही, तू टीव्हीवर दिसणार आहे. विशाल ये. बेस्ट बॅटरसाठी या सॅम्युएल यायचा आपण. बेस्ट बॅटरचा हा पुरस्कार जातोय. सॅम्युएल यायचंय. सचिन आहे. सॅम्युएल यांना बेस्ट बॅटरचा किताब जातोय.
सॅम्युएल थांबायचं थोडं. सॅम्युएल, आपण एक छोट्याशा अपघातामधून वाचलात, म्हणजे खूप मोठा अपघात होता खरं तर, आणि त्यानंतर कमबॅक केला, पुन्हा एकदा आपला प्रवास सुरू केला बॅटिंगचा, आणि RPLमध्ये आपली कामगिरी, पुन्हा एकदा आपण फायनलमध्ये दाखल झालात, फायनल देखील मारली, त्याबद्दल. सगळे चांगले खेळले आणि 11 जण खेळल्यावरच टीम जिंकते, एकावर असं काय नसतं. आणि समोर फायनल पण चांगली झाली. ॲक्च्युली बघायला गेलं मेन सेमीफायनल चांगली मॅच झाली. अभिनंदन सॅम्युएल तुला, कॉंग्रॅच्युलेशन. आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जातोय, ओळखेल का? यस, बर्थडे बॉय आनंद लोके यायचं. आज आनंदचा विशेष दिवस असेल. बर्थडे बॉय प्रत्येक मॅचमध्ये त्याने मॅन ऑफ द मॅच घेतली, आणि सेमीफायनल तर लाजवाब ठरली. म्हणजे फायनलच्या आधीची फायनल म्हणजे सेमीफायनल. 36 धावा केल्या त्यांनी. एकदा आनंदसाठी जोरदार डाव जायच्यात मित्रांनो. आनंद थांबायचा. आनंद बस झाला आज दिवसभर. तर यायचं रनरअप टीम म्हणजे इरा ब्लास्टर यायचं आपण, संपूर्ण टीम आणि संघ मालक, कॅप्टन. आणि एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. गतवर्षी जे स्वप्न अपूर्ण राहिलं होतं, यावर्षी फायनलमध्ये आलेत, परंतु रनरअपसाठी विजयी ठरलेत. बाकीच्यांनी बसून घ्या ना. राहुल दादा यांना सगळ्यांनीच ट्रॉफीला हात लावायचं आहे. सिद्धेश तू देखील आहे. हॅलो, अरे एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात मित्रांनो. इरा ब्लास्टरसाठी विशाल आणि गणेश थांबायचं आपण. विशाल गणेश, गतवर्षीचं स्वप्न फायनलमध्ये जरी दाखल झालात, थोडंसं एक पाऊल मागे राहिलात फायनलच्या ट्रॉफीपासून, त्याबद्दल काय बोलाल? आणि RPLचं नियोजन, आयोजन आणि आपल्या विजयाबद्दल. नियोजन खरंच खूप उत्तम होतं. गेल्या वर्षी जसं होतं त्यावेळी आता गेल्या वर्षीपेक्षा चांगलं आहे आता. आणि नक्कीच आम्ही लास्ट टाईम सेमीला हारलेलो, पण आता एक स्टेप आम्ही आलो आहे, सेकंड मारली. नेक्स्ट टाईम नक्कीच पहिला यायचा प्रयत्न करू. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीमला. चांगले खेळलात आपण, फायनलपर्यंत दाखल झालात, ही चांगली कामगिरी. आणि यानंतर यायचं शिवलयन संपूर्ण संघ, बिपिन मोरे आणि संपूर्ण संघ यायचे, सॅम्युएल, सर्वांनी यायचं. जोरदार टाळ्या वाजून अभिनंदन करायचं संपूर्ण टीमचा. रायगडच्या राजाचा आशीर्वाद सगळ्यांच्या मागे आहे, त्यामुळे एक चांगली टुर्नामेंट सक्सेसफुल झाली. आणि